नमस्कार. आजचा जो विषय आपला आहे तो विषय आहे सरकार बनवण्याकरता काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा का दिला, हा विषय आहे. आणि ह्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील. या शिवसेनेला पाठिंबा काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये जाण्याची घाई झाली होती का? काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं होतं का? अशा प्रकारचे प्रश्न स्वाभाविकच आपल्या सर्वांच्या मनामध्ये येतील. काँग्रेस पक्षाने आपल्या सिद्धांताची काही तडजोड केली काय, हा विषय आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. परंतु सगळ्या टप्प्यावर आपण हा विषय समजावून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि यामध्ये फारशी काही चर्चाही यापूर्वी झालेली नाही आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे सिद्धांत आहेत, संपूर्ण देशामध्ये शांततामय आणि संवैधानिक मार्गाने समाजवाद या देशामध्ये निर्माण करायचा आणि हे ध्येय पूर्ण करण्याकरता सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ह्या तिन्ही बाजूवर समानता देशामध्ये आली पाहिजेत, हा त्या पाठीमागचा काँग्रेस पक्षाच्या आपल्या उद्देशापाठीमागचा भाग आहे. आणि काँग्रेस पक्षाने ज्या निष्ठा आहेत, ज्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या संविधानामध्ये आहेत, त्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना, त्याचबरोबर संसदीय प्रणाली जी आहेत ही कायम राहिली पाहिजेत, यावरची निष्ठा हे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून व्यक्त केलेली आहेत. बुराडीला जे काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलं. कारण आमचे श्रद्धा आहेत, आमच्या निष्ठा आहेत आणि त्याप्रमाणेच हा देश चालायला पाहिजे, राज्य चालायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा ही सर्व काँग्रेसजनांची आहेत. आणि देशामधली जनतेची सुद्धा आमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही राज्यकारभार ज्या वेळेला काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली त्यावेळेला करत असताना, ज्यावेळेला RSSच्या विचाराचं BJPचं सरकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आलं, त्यावेळेला ह्या सर्व सिद्धांत जे आमचे काँग्रेस पक्षाचे आहेत त्याला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न BJP सरकारने चालवला असल्याचं आपल्या सर्वांना दिसून येतं. घटनेला त्या ठिकाणी सुधारणा किंवा घटनाच आम्हाला मान्य नाहीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया BJPच्या नेत्यांकडून ज्यावेळेला येतात आणि धर्मनिरपेक्षता असेल किंवा संसदीय प्रणाली असेल, यावरच आघात करण्याचा प्रयत्न केंद्रामधल्या BJP सरकारने सातत्याने केला. त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी येते की आपण अशा सत्तेला किती वर्षपर्यंत सत्तेमध्ये ठेवायचं. आणि त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी सुद्धा काही स्टेटमेंट केली होती. धर्मावर आधारित प्रशासन म्हणजे मनुवादांचं जे पुस्तक आहे तेच संविधान म्हणून पुढे न्यायला पाहिजे, अशा प्रकारच्या त्यांच्या विचारातून ध्वनित होत होतं. अशा प्रकारचं सरकार आपण
राज्यामध्ये चालू ठेवायचं का आमच्या सर्वांच्या समोरचा प्रश्न होता. त्यावेळेला शिवसेनेने पाठिंबा मागितला होता, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांना पाठिंबा देऊ केला होता. अशा वेळेला काँग्रेस पक्षांची भूमिका ही स्पष्ट करणं गरजेचं होतं. ज्यावेळेला शिवसेनेने पाठिंबा आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याकडे मागितला, त्यावेळेला त्याच दिवशी सोनियाजी गांधी यांनी CWCची बैठक, केंद्रीय कमिटीची बैठक बोलावली दिल्लीला. आणि त्या बैठकीमध्ये देशातील सर्व नेत्यांची मतं ज्यावेळेला जाणून घेतली, त्यावेळेला जवळजवळ सर्व नेत्यांनी आपल्या विचाराशी सुसंगत नाहीत अशा पक्षाला आपण पाठिंबा देऊ नये अशीच भूमिका जवळजवळ सर्वांनी घेतली होती. परंतु त्याच दरम्यान एक स्टेटमेंट उद्धवजी ठाकरे यांचं आलं होतं की भारतीय संविधानाला समोर ठेवूनच या देशाचा कारभार चालला पाहिजे, राज्याचा कारभार चालला पाहिजे. आणि ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. काँग्रेसला हीच अभिप्रेत होतं की भारतीय राज्यघटनेप्रमाणेच सर्व धर्मातील लोकांना घेऊन चालण्याची भूमिकाच कोणत्याही शासनाची असली पाहिजे. आणि ते जर उद्धवजी ठाकरे स्पष्ट करत असेल, स्पष्ट झाली असेल, तर परत त्याचा विचार करायला हरकत नाही. अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेला प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून आम्ही त्या ठिकाणी 4 वाजता बैठकीला बोलावलं दिल्लीला, आम्ही गेलो. आणि बैठकीमध्ये ज्यावेळेला सविस्तर चर्चा झाली, त्यावेळेला मूळ मुद्दा जो होता तो भारतीय संविधानाप्रमाणे राज्यकारभार झाला पाहिजे, ही भूमिका जर शिवसेनेची असेल आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका जर असेल, तर मग आपण BJPला बाजूला ठेवलं पाहिजे, शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. आणि तशा प्रकारचं सोनियाजी गांधी असेल, मनमोहन सिंगजी असतील, एन्थोनी साहेब असेल, अहमद भाई असेल, या सर्वांनी आम्हाला थांबायला सांगितलं. आणि 6 वाजता ह्या संदर्भाची निर्णय झाल्याची माहिती माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवारसाहेब यांना सोनियाजी गांधी यांनी 6 वाजता दिली. त्याच दिवशी 7:30 वाजेपर्यंत राजभवनाला शिवसेनेचे नेते गेले होते की आमची संख्या पुरेशी आहेत, आम्ही सरकार स्थापन करू शकतो. परंतु 6:15 पवारसाहेबांना सांगितल्यावर त्या संदर्भामध्ये काही चर्चा पूर्वी होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण थोडा निर्णय पुढे गेला तरी चालेल अशा प्रकारची एक चर्चा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही कळवली. पाठिंबा द्यायचं तर ठरलं होतं, निर्णय झाला काँग्रेस पक्षाचा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच काँग्रेस पक्षाचे नेते मुंबईला आलेत. राष्ट्रवादीचे नेते पवारसाहेबांसोबत चर्चा झाली. दिल्लीवरून सुद्धा सोनियाजी गांधी यांनी सांगितलं होतं तर तुम्ही किमान मिनिमम प्रोग्राम जे आहेत त्यावर चर्चा एकत्रपणे काँग्रेस राष्ट्रवादी करा. आणि त्या तशा पद्धतीनं सायंकाळी बसून आम्ही एक दुसऱ्यासोबत चर्चाच्या फेऱ्या 1-2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या झाल्यात. कुठले मुद्दे आपण शिवसेनेसोबत चर्चा करत असताना कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये ठेवले पाहिजेत, ह्या संदर्भामध्ये चर्चा झाली. आणि त्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेला आम्ही निमंत्रण दिलं की आपण चर्चेकरता यावं. आणि त्यांचे नेते, काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, छगन भुजबळ यांच्या संस्था जी आहेत MIT त्या ठिकाणी बैठक झाली. आणि बैठकीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम
जो दिल्लीलाही आम्हाला पाठवायचा होता त्यावर चर्चा झाली आणि त्यावर सर्वांचं एकमत झालं. अनेक विषय असे होते की शेतकऱ्यांच्या संदर्भामधला विषय असेल त्यांना कर्जमाफीच्या किंवा सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका ही सर्व शासनाची पूर्णपणे असली पाहिजे त्यावर चर्चा असेल. ही सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर तशा प्रकारचं मंत्रिमंडळ स्थापन करावं ह्याही संदर्भामधली चर्चा मुंबईच्या आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीच्या बैठकीमध्ये झाली. हे करत असताना काँग्रेस पक्षांनी नेहमी याच्यामध्ये सतर्कता बाळगली. सोनियाजी गांधी यांनी, कारण त्यांना चिंता होती की आज आपण तोंडी बोललो आहोत परंतु या संदर्भामध्ये तडजोड करत असताना सर्वांनी एका कॉमन मुद्द्यावर सगळ्यांनी सह्या केल्या पाहिजेत. त्यामधला कॉमन मुद्दा काय होता? तो मुख्य मुद्दा होता संविधान जे भारताचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं, त्यांच्यामधली जी उद्देशिका आहेत त्या उद्देशिकाप्रमाणे आम्ही तिन्ही पक्ष हे राज्य चालवण्याकरता कटिबद्ध आहोत. सर्वांना घेऊन आम्हाला हे राज्य चालवायचं आहे. अशा प्रकारचं तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी लेखी स्वरूपामध्ये एक पत्र तयार केलं आणि तो आधार घेऊनच काँग्रेस पक्षाने ह्या संदर्भामध्ये पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय त्यावेळेला घेतला. सुरुवातीलाच संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही तरतुदी आहेत, सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालण्याच्या संदर्भामध्ये, त्या सगळ्या अंतर्भूत त्यामध्ये आहेत आणि एकूणच कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सगळ्या विषयावर एकत्रपणे आम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि आज अत्यंत चांगल्या प्रकारे राज्य चालत आहेत. मला खात्री आहे, आम्हा सर्वांना खात्री आहे की या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा, सर्वांना सोबत घेऊन जाण्याबद्दलची जी काही भूमिका ही काँग्रेस पक्षाला आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना अपेक्षित होती, त्याप्रमाणेच मागच्या वर्षभरामध्ये पावलं टाकलेली आहेत. काही बाबतीत आपल्याला चर्चा करावी लागेल. ही जबाबदारी आपले जे त्या ठिकाणी मंत्री आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांची आहेत. उद्धवजी ठाकरे हे सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका ते घेत आहेत. सामंजस्य असे तिन्ही पक्षामध्ये आहेत. बातम्या येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या लोकांमध्ये जातात, प्रसिद्ध होतात. शेवटी मीडिया आहेत, प्रत्येक याला उत्तर देऊ शकत नाही कुठलाही पक्ष, कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री. परंतु समन्वयानं हे सरकार 5 वर्षपर्यंत चालेल अशा प्रकारची आम्हा सर्वांना खात्री आहे. आणि ह्याकरता काँग्रेस पक्षाने संविधानातील तरतुदीप्रमाणे सरकार चालायला पाहिजे आणि ज्या उद्देशिका आहेत हे मुख्य हेतू समोर ठेवून लेखी स्वरूपामध्ये अशा प्रकारचे करार झालेला आहेत. कुठेही शिवसेना त्यांची विचारप्रणाली सर्वांना माहीत आहे, हिंदुत्व त्यांच्या विचारामध्ये आहेत. आम्ही त्यांना त्यांचे विचार सोडून तडजोड करा असं कधीही काँग्रेस पक्षाने त्यांना म्हटलेलं नाहीत. परंतु ही सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना सोबत घेऊन जात असताना, काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन जात असताना सर्वांना घेऊन जाण्याचीच भूमिका असावी आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यांचं पक्ष, त्यांचे धोरणं वेगळे असू शकतात, परंतु आज राज्य शासन चालवताना आम्ही एका दिलाने, एका मार्गाने व्यवस्थितपणे पुढे जातो आहोत. निश्चितच या माध्यमातून एक आमचे जे सिद्धांत आहे काँग्रेस पक्षाचे, त्याला उलट मजबूती येईल. कुठेही कमी होण्याचं कारण नाही आहे. कुठे एखाद्या वेळेला काही वाद निर्माण झाला तर त्या संदर्भाची चर्चा करता येतं. परंतु बऱ्याचशा गोष्टी आणखी या विषयावरच्या आहेत की मंत्रिमंडळ आपलं स्थापन झालं, सरकारमध्ये आपण गेलो,
आपलं राज्यस्तरावर नुकसान होत आहे का, फायदा होत आहेत, आपण तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेलो आहोत का, ह्या संदर्भामध्ये आणखी आपल्याला सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये चर्चा करावी लागेल, करता येईल. परंतु आज आपले सिद्धांत जे आहे काँग्रेस पक्षाचे ते जोपासूनच आपण शिवसेनेला सरकार बनवण्याकरता पाठिंबा दिला आहे, हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आपल्या सर्व मित्रांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे आपण वेगळ्या संदर्भामध्ये शासन ज्याचे काही अपेक्षा जे आहेत, कुठल्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्यात, कुठल्या अपेक्षा नाहीत, कुठे काही शासनाच्या माध्यमातून काही सूचना आपल्याला करता येतात का, त्या विषयावर आपण चर्चा करू. परंतु मला असं वाटतं की तूर्त एवढंच याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.